प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याला बॉलिवूडचा निवोदित अभिनेता वीर पहारे यावर विनोद केल्यामुळे सोलापुरात मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। सोलापुरात शो संपल्यावरती प्रणितला जमावकडून मारहाण करण्यात आली। या प्रकरणी प्रणितने पोलिसांकडे धाव घेतली, मात्र प्रकरणाची दखल पोलीस घेत नसल्याचा आरोप त्याने केला। यानंतर एक पोस्ट शेअर करत प्रणितने या प्रकरणाची माहिती चाहत्यांना दिली। त्यानंतर वाद चांगलाच पेटला। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस यंत्रणा देखील खडबडून जागी झाली। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केल्याची माहिती समोर आली। दरम्यान प्रणितने आणखी एक व्हिडिओ शेअर करत या प्रकरणी अपडेट्स दिले आहेत। प्रणित व्हिडिओमध्ये म्हणाला, नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या प्रेमासाठी आणि सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार। ज्या लोकांनी माझ्या तब्येतीची चौकशी केली, माझ्यासाठी प्रार्थना केली आणि माझ्यावर झालेल्या हल्ल्याची स्टोरी शेअर केली, त्यामुळेच हा विषय गाजला आणि या प्रकरणात काही प्रमाणात कारवाई होऊ शकली। 16 तारखेला पोलिसांनी या प्रकरणात 5 जणांना अटक केली, जी एक महत्त्वाची बाब आहे। मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे आणि कोणाला अटक झाली आहे याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे आम्ही अजूनही मागणी करत आहोत की या हल्ल्यामागील सर्व दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी। तो पुढे म्हणाला, या घटनेच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतले आहे। गेल्या 6 दिवसांपासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत, जेणेकरून सत्य समोर येईल। सीसीटीव्ही मधून हे स्पष्ट होईल की त्यावेळी कोण कोण होते, त्यांनी काय काय केले आणि हल्ल्यामागील नेमके कारण काय होते। त्याने त्याच्या फॅन्सना आवाहन केलं आहे की मी सर्वांना ही विनंती करतो की ही माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून या प्रकरणात जलद कारवाई होऊ शकते आणि दोषींवर योग्य ती शिक्षाही होऊ शकते। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुणी हल्ला करू नये हा यामागील महत्त्वाचा उद्देश आहे। दरम्यान या प्रकरणी स्वतः वीर पहारे याने प्रतिक्रिया दिली। तो म्हणाला, कॉमेडियन प्रणित मोरे सोबत जे काही घडलं त्यामुळे मला प्रचंड दुःख आणि धक्का बसलाय। मी एक स्पष्ट सांगू इच्छितो की माझा यात कोणताही सहभाग नाही आणि मी या हिंसेचा विरोध करतो। ट्रोलिंगला सहजतेने स्वीकारणारा, त्यावर हसणारा आणि माझ्यावर टीका करणाऱ्यांवरही प्रेम दर्शवणारा माझा स्वभाव असल्याने अशा कृत्यांना मी कधीच समर्थन देणार नाही।